36वा क्वेश्चन काय म्हणतोय बघा पोरांनो, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिफाईड स्टेटमेंट्स इज ट्रू. पहिला ऑप्शन बघू आपण, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन. याचा अर्थ काय, सगळ्या नॅचरल नंबरवरती आपण एक कंडिशन टाकतोय. कुठली कंडिशन, एक्स स्क्वेअर मायनस 1 इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग एक्स स्क्वेअर मायनस 1 ग्रेटर दॅन 0. आता ही कंडिशन कोणासाठी आहे, सगळ्याच नॅचरल नंबरसाठी. या कंडिशनला जेव्हा आपण सिम्प्लिफाय करू तेव्हा आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू सगळ्या नॅचरल नंबर ही आली पाहिजे, तरच आपण म्हणतो पहिला स्टेटमेंट हे ट्रू आहे. एक्स स्क्वेअर मायनस 1 ग्रेटर दॅन 0 असेल तर हा -1ला पलीकडे पाठवतो. काय झालं, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 1. इनइक्वालिटीमध्ये आपण काय शिकलो होतं, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 असेल तर एक्स ग्रेटर दॅन 1 दोन्ही साईडला आपण रूट घेतला, किंवा एक्स लेस दॅन -1. निगेटिव्ह रूटपेक्षा लेस दॅन आणि पॉझिटिव्ह रूटपेक्षा ग्रेटर दॅन. ठीक आहे, परंतु एक्स ग्रेटर दॅन 1 हे सगळे नॅचरल नंबर आहेत का. एक्स इक्वल्स टू 1 हा जो नॅचरल नंबर आहे तो इक्वल्स टू 1 आहे. या ठिकाणी काय म्हणते, सगळे नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन 1 म्हणते. त्याच्यामुळे पहिली कंडिशन चुकीची आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज रॉंग. ऑप्शन बी काय म्हणतोय बघा, एक्स बिलॉंग्स टू एन, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स स्क्वेअर मायनस 1 इज नॉन निगेटिव्ह. एक्स स्क्वेअर मायनस 1 इज नॉन निगेटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0. बघा आता, एक्स स्क्वेअर मायनस 1 ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0 असेल तर एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू हा -1 पलीकडे जाऊन काय झाला, प्लस. म्हणजे काय झाला, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 याचा रूट घेतला, किंवा एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू -1. या ठिकाणी बघा 1 किंवा 1 पेक्षा मोठे सगळे नंबर हे एक्स आहेत असं म्हटलंय. अँड दॅट इज करेक्ट कंडिशन फॉर नॅचरल नंबर्स, बिकॉज नॅचरल नंबर सुद्धा 1 किंवा त्याच्यापेक्षा मोठे असतात. देअरफॉर ऑप्शन बी इज राईट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 37 याच्यामध्ये आहे ट्विस्ट. बघा जरा नीट काय म्हणतोय. वाय दिला आपल्याला निगेशन पी इम्प्लाइज क्यू, एक्स दिलाय निगेशन पी ऑर क्यू, आणि इनवर्स विचारलाय एक्स इम्प्लाइज क्यूचा. एक्स इम्प्लाइज वाय याचा इनवर्स काय होतो, निगेशन एक्स इम्प्लाइज निगेशन वाय. व्हॅल्यूज ठेवून देऊ आपण. निगेशन ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे निगेशन पी ऑर क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ वायची व्हॅल्यू आहे निगेशन पी इम्प्लाइज क्यू. याच्यामध्ये आता निगेशन पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. हा निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे होणार पी, हा जो बेसिकली काय झाला पी ऑर क्यू. सो हे इम्प्लाइज ॲज इट इज निगेशन ऑफ पी ऑर क्यू. हा काय होणार, निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी ऑरचं झालं, अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू यायला पाहिजे, पण हा नाही आहे. त्याच्यामुळे कुठलाच ऑप्शन आपल्या या रिझल्टसोबत मॅच होत नाही. आता आपण करायची या ठिकाणी एक रिॲडजस्टमेंट. बघा काय करायची. या ठिकाणी एक्स इम्प्लाइज वायच्या टाईपमध्ये आहे, त्याला आपण काय म्हणतो, निगेशन एक्स ऑर वाय. सो याला काय म्हणणार मी, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू ऑर या ठिकाणी समोरचा ॲज इट इज. या ठिकाणी हा एक स्टेटमेंट आहे, हा दुसरा स्टेटमेंट आहे. दोन्ही कशाने जॉईन केले आहेत, ऑरने. ऑर असेल तर आपण स्विच करू शकतो, पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू ऑर पी. रिझल्ट आपल्याला सेमच भेटतो. याला मी अगोदर लिहितो, काय झाला, निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर समोरचा पार्ट ॲज इट इज. निगेशन पी काय होणार रे, निगेशन पी. निगेशन ऑफ अँड काय होणार, ऑर. निगेशन ऑफ निगेशन क्यू काय होणार, क्यू. आता बघा, एक्स इम्प्लाइज वायला आपण काय म्हणतो, निगेशन एक्स ऑर वाय. बरोबर. सिमिलरली निगेशन एक्स ऑर वायलाच काय म्हणतो आपण, एक्स इम्प्लाइज वाय. एक निगेशन असेल और दुसरा असेल तर त्याला काय म्हणतो, पहिला इम्प्लाइज दुसरा. सिमिलरली निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट और दुसरा ब्रॅकेट असेल, यालाच काय म्हणणार आपण, पहिला ब्रॅकेट इम्प्लाइज दुसरा ब्रॅकेट. म्हणजे हा काय झाला, पी ऑर क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर क्यू. पी ऑर क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर क्यू. या ठिकाणी ऑप्शन सी आपल्याला भेटलेला आहे. इम्प्लिकेशनमध्ये कधी कधी आपल्याला रिॲडजस्टमेंट करायला लागते. या ठिकाणी आपण अगोदर काढलेलं आन्सर हे होतं, परंतु हे आपल्याला ऑप्शनमध्ये कुठं दिसलं नाही. त्याच्यामुळे या इम्प्लिकेशनला परत मी ऑरमध्ये कन्वर्ट केलं, आणि त्या ऑरला स्विच करून परत त्याला इम्प्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला ऑप्शन भेटून गेला. येते लक्षामध्ये. अवघड वाटतंय पण अवघड नाही आहे, प्रॅक्टिस गरजेची आहे. क्वेश्चन नंबर 38 सोडू एका फटक्यात. काय म्हणतोय, ए आपल्याला सेट दिलाय 2 3 4 5 6 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू स्टेटमेंट विचारलाय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्स मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी कुठली कंडिशन दिली आहे, एक्स प्लस 6 ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 9. याच्यामध्ये जर आपण एक्स इज इक्वल टू 2 ठेवला तर 2 प्लस 6 काय होतोय, 8. 8 ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 9 आहे का, नाही. त्याच्यामुळे ऑप्शन ए इज रॉंग.
ऑप्शन बी चेक करू आपण. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 2 लेस दॅन 9 म्हटले म्हणजे एक्स मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी एक्स प्लस 2 लेस दॅन 9 म्हटले. चेक करू. 2 + 2 4 लेस दॅन 9, 3 + 2 5 लेस दॅन 9, 4 + 2 6 लेस दॅन 9, 5 + 2 लेस दॅन 9, 6 + 2 8 सुद्धा लेस दॅन 9. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी आणि डी ला जायचं काहीच काम नाहीये. फिनिश. 39 क्वेश्चन खूप सोपा. डुअल काढायचं आपल्याला. डुअल ऑफ द स्टेटमेंट. या ठिकाणी स्टेटमेंट दिले याचं डुअल काढायचं. सगळ्यात अगोदर या स्टेटमेंटला सिम्प्लिफाय करून घेऊ. P implies Q ब्रॅकेट इम्प्लाइज आर म्हटलंय. या ब्रॅकेट मधल्या अगोदर मी सिम्प्लिफाय करून घेतो. काय झालं हा निगेशन P और Q. याच्या ठिकाणी समोर इम्प्लाइज आर ॲज इट इज ठेवलंय. ब्रॅकेट इम्प्लाइज आर म्हणजे काय झाला निगेशन ऑफ ब्रॅकेट और आर मी लिहून घेतो. निगेशन P और Q और आर. आता याच्यामध्ये निगेशन ऑफ निगेशन P काय झाला P. या ठिकाणी ऑरचा निगेशन अँड निगेशन ऑफ Q काय झाला निगेशन ऑफ Q. या ठिकाणी समोर आहे और आर. हे झालं आपलं P इम्प्लाइज Q ब्रॅकेट इम्प्लाइज आर. आता याचा डोल घ्यायचं म्हणजे फक्त अँडचा ऑर करा, ऑरचा अँड करा. टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी. एवढे 4 चेंज. बाकी कशालाच छेडायचं नाही. या ठिकाणी अँड आहे याला ऑर करतो. काय झाला P और. हा निगेशनला पण छेडायचं नाही ॲज इट इज ठेवला. या ठिकाणी ऑर आहे याला काय केलं मी अँड आर. P और निगेशन Q अँड आर. या ठिकाणी त्यांनी और आर दिले त्याच्यामुळे हे पण नाही. आता याला परत आपण रिएडजस्ट करू. या ठिकाणी बघा P आणि निगेशन Q दोन्ही आहेत ऑरमध्ये. ऑरमध्ये आपण स्विच करू शकतो म्हणजे P और Q आणि Q और P दोन्हीचा अर्थ सेमच होतो. सो या ठिकाणी निगेशन Qला या साईडला आणतो मी. काय झाला निगेशन Q और P अँड आर. निगेशन Q और P याचा अर्थ काय होणार Q इम्प्लाइज P. Q इम्प्लाइज P म्हणजे निगेशन Q और P. निगेशन Q और P समोर बाहेर आहे अँड आर. Q इम्प्लाइज P अँड आर. ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. एखादी ऑप्शन जर तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर दिसत नसेल, एखाद्या वेळेस तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर ऑप्शनमध्ये तसं दिसतच नसेल तर त्या एक्सप्रेशनला परत तुम्ही काय करायचं अगेन सिम्प्लिफाय करायचं किंवा थोडीशी ॲडजस्टमेंट करून बघायचं. तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. ऑप्शन सी इज दी राईट आन्सर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात. मी सगळ्यांना रिप्लाय करतो. तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क. मी शिकवतो मॅथ्स. लक्षात ठेवा.